नमस्कार मित्रांनो, मराठी सूत्रसंचालन मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आपण कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली। पाहुण्यांच्या हस्ते मंगलमय प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केलं आणि पाहुण्यांचा परिचय करून पाहुणेही खुश होतील असं स्वागत पण केला। तसेच कार्यक्रम आयोजित करण्यामागची नक्की भूमिका काय आहे हे प्रेक्षकांना कळावं म्हणून कार्यक्रमाचं सुंदर प्रास्ताविक पण केलं। पण खरा कस लागतो तो कार्यक्रम पुढे नेण्यात। अनेकदा एक वक्ता बोलून जातो आणि दुसरा वक्ता येईपर्यंत स्टेजवर शांतता पसरते। ही शांतता कशी मोडायची, दोन वक्त्यांना शब्दांनी कसं जोडायचं, यालाच म्हणतात कार्यक्रमाची गुंफण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच कनेक्टर्स दुवे शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। वक्त्यांच्या भाषणातील धागा पकडणे। वक्ता बोलून गेल्यावर लगेच दुसऱ्या वक्त्याला बोलावू नका। आधीच्या वक्त्याने सांगितलेला एखादा चांगला मुद्दा हायलाईट करा। उदाहरणादाखल हे वापरा, आत्ताच आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही। सरांचे हे विचार आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील। याच विचारांचा धागा पकडून मी पुढील वक्त्यांना, इथे वक्त्यांचं नाव घ्यावं, विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत। यामुळे प्रेक्षकांना वाटतं की तुम्ही कार्यक्रम मनापासून ऐकत आहात। किंवा तुम्ही या ठिकाणी वक्त्यांनी भाषणात बोललेल्या वाक्यांवरून किंवा विषयावरून जर तुमच्याकडे चारोळी उपलब्ध असेल तर ती तुम्ही वापरू शकता। पण एक लक्षात ठेवा, ती चारोळी वक्त्यांनी बोललेल्या विषयाला किंवा वाक्यांना अनुसरून असावी। समजा वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मेहनत करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल असे बोलले असतील तर तुम्ही ही चारोळी वापरू शकता। नशिबाच्या रेषेवर विसंबून राहू नका। नशिबाच्या रेषेवर विसंबून राहू नका, कष्टाच्या घामाने लिहा यशाची गाथा। मिळेल फळ मेहनतीचे, फक्त जिद्द मनी धरा। मिळेल फळ मेहनतीचे, फक्त जिद्द मनी धरा। यशाच्या शिखरावर मग आपलाच असेल तुरा। यशाच्या शिखरावर मग आपलाच असेल तुरा। किंवा ही चारोळी वापरा, अंधाराला चिरून प्रकाशाकडे वळायचे आहे। अंधाराला चिरून प्रकाशाकडे वळायचे आहे। मेहनतीच्या बळावर आभाळ गाठायचे आहे। साहेबांनी दिलाय मंत्र तोच आता ध्यास असेल। साहेबांनी दिलाय मंत्र तोच आता ध्यास असेल। यशस्वी होण्याचा प्रवास आता अधिक खास असेल। यशस्वी होण्याचा प्रवास आता अधिक खास असेल। धन्यवाद सर, आपल्या या शब्दांनी आम्हा सर्वांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे। खूप खूप धन्यवाद। वक्ता स्टेजवर येईपर्यंतचा वेळ कसा भरावा। जेव्हा आपण नाव पुकारतो आणि वक्ता खुर्चीवरून माईकपर्यंत येतो त्या 15 ते 20 सेकंदात शांत राहू नका। तिथे एखादी छोटी ओळ किंवा टाळ्यांची दाद मिळवा, असे बोला। पुढील विचारांचे सोनपाऊल मंचावर पडत असताना मी आपणा सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडाटात सरांचे स्वागत करूया। किंवा एखादी छोटी ओळ म्हणा। शब्दांच्या विचारांचे मोती पेरणारे व्यक्तिमत्व आता आपल्यासमोर येत आहेत। यानंतर कार्यक्रमाचा ओघ बदलणे। समजा भाषणांचा टप्पा संपून आता बक्षीस वितरण किंवा गाण्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर तिथे कनेक्टर असा वापरा। विचारांच्या या वैचारिक मंथनानंतर आता आपण वळणार आहोत एका आनंदी क्षणाकडे, तो म्हणजे गुणवंतांचा गौरव। आता बघूया एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे अचानक आलेला बदल कसा हाताळावा। कधी कधी पुढचा वक्ता तयार नसतो किंवा काही तांत्रिक अडचण येते। अशा वेळी गोंधळून जाऊ नका। प्रेक्षकांशी गप्पा मारा किंवा एखादी सामान्य चारोळी सांगा। उदाहरणार्थ, मित्रांनो, तांत्रिक कारणास्तव थोडा उशीर होत आहे, पण चांगल्या गोष्टीसाठी थोडी प्रतीक्षा तर करावीच लागते नाही का, असं म्हणून हसतमुख राहा। तर मित्रांनो, दोन मणी जोडणारा दोरा जसा महत्त्वाचा असतो तसंच दोन वक्त्यांना जोडणारा सूत्रसंचालक महत्त्वाचा असतो। ही गुंफण तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजच्या या गुंफणीची PDF तुम्हाला हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला प्रभावी निवेदक, प्रभावी सूत्रसंचालक, प्रोफेशनल अँकर बनायचं असेल तर आपल्या मराठी सूत्रसंचालन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत आभार प्रदर्शन कसं करायचं। तोपर्यंत शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वाढवा। खूप खूप धन्यवाद।